नमस्कार मैत्रिणींनो, नाश्त्याचा एक प्रकार आज आपण बघणार आहोत. नाचणी आणि काकडीचा बन डोसा. बघा, एकदम असा स्पॉन्जी असा हा डोसा बनतो. काकडीमुळे त्याला टेस्ट पण खूप सुंदर येते. मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी सकाळी नाश्त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1.5 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाऊण वाटी रवा घालून घेणार आहोत. त्याचप्रमाणे अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. त्यानंतर अर्धी वाटी दही घालून घेणार आहोत. तसंच इथे मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो आणि एक काकडी किसून घेतलेली आहे. हे सगळे जिन्नस पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण याचा ठेचा करून घेतलेला आहे. तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये सोडा घालणार आहोत. हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. लागलं तर पाणी घालायचं, कारण काकडीला ऑलरेडी पाणी सुटतं. त्याच्यामुळे लागलं तरच याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. पाणी घालून साधारण असं बॅटर केलेलं आहे. याला आता आपण एक 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे रवा पण फुगेल आणि आपण जो त्याच्यामध्ये खायचा सोडा घातला आहे तो फर्मेंटेशनचं त्याचं काम करेल. त्यामुळे याला आपण एक 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवून दिले. इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत आणि याच्यावरून आपल्याला आता बॅटर घालून घ्यायचं आहे. बघा, एक बाजूने छान शेकून झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण त्याला तर दुसऱ्या बाजूने पण छान शेकून घेऊया. बघा मैत्रिणींनो, एकदम स्पॉन्जी असा आपला नाचणी आणि काकडीचा बन डोसा तयार आहे. नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.